नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा विषय असा आहे की पिकाच्या वाढीसाठी लागणारी घटकं, मुख्यत्वे अन्न, पाणी, हवा, सूर्यप्रकाश यावरती आपण चर्चा करणार आहोत। कुठलंही पीक असो, आपलं फळबाग असो किंवा भुसार पीक असो किंवा जंगली पीक असो एखादं, तर कुठल्याही पिकाच्या वाढीसाठी लागणारी घटकं आपण त्यावरती चर्चा करणार आहोत। तर मुख्यत्वे 3 घटक आहेत जे की पिकाच्या वाढीसाठी इसेन्शियल्समध्ये मोडतात। तर पहिला घटक आहे महत्त्वाचा, जो की सूर्यप्रकाश व खेळती हवा। सूर्यप्रकाश हा आपल्या हातात नाही, खेळती हवा ही गोष्ट आपल्या हातात नाही। चायनासारखा किंवा साऊथ कोरियासारखा आपल्याकडे आर्टिफिशियल सूर्य नाही आहे। तर खेळती हवा आणि सूर्यप्रकाश यामधनं जे ॲटमॉस्फेरिक एलिमेंट्स म्हणजेच काय, ऑक्सिजन असो, कार्बन असो, हायड्रोजन असो, हे घटक जे पिकाला लागतात ते फक्त वातावरणामुळेच भेटू शकतात, खेळत्या हवेमधूनच भेटू शकतात। आणि सूर्यप्रकाश काय रोल प्ले करतं झाडामध्ये की फोटोसिंथेसिससाठी, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया, अन्न निर्मितीसाठी मदत करतं। पानांवरती ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेस ते अन्न निर्मितीचे कार्य करतात। तर हा झाला पहिला घटक। तर दुसरा घटक आहे पाणी। पाणी पिकाला मुख्यत्वे वापसा पद्धतीवरती अवलंबून दिले पाहिजे, वापसा सिच्युएशन बघूनच दिले पाहिजे। फ्लड इरिगेशन असो, तुमचं ड्रिप इरिगेशन असो किंवा तुमचं स्प्रिंकलर इरिगेशन असो, एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलं इरिगेशन सिस्टमवरती। लेटेस्ट इस्रायल असो किंवा अमेरिका, इकडे इरिगेशन सिस्टम जे आहे लेटेस्ट, त्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवल। आणि तिसरा मुख्य घटक जो आहे तो म्हणजे खतं, झाडाला लागणारी खतं। खतं झाड हे 2 प्रकारे ॲब्सॉर्ब करतं, एक पानांमधनं ॲब्सॉर्ब करतं आणि सेकंड रूट झोनमधनं ॲब्सॉर्ब करतं। म्हणजे जमिनीद्वारे आपण खतं देऊ शकतो किंवा फॉलियर स्प्रे, म्हणजे एक स्प्रे घेऊन आपण पानांवरती स्प्रे फवारून झाडांना खते देऊ शकतो। खतांची 2 द्वारे रिक्वायरमेंट आपण फुलफिल करू शकतो। फर्स्ट आहे पानांद्वारे, सेकंड आहे मुळांद्वारे म्हणजे जमिनीद्वारे। तर खतांमध्ये मुख्यत्वे अगेन 3 प्रकारची खतं आहेत। तर खतांमध्ये प्रथम अन्नद्रव्य जे आहे त्यात NPK, नत्र, स्फुरद, पालाश म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे येतात। यामध्ये 2 प्रकारे आपण देऊ शकतो, एक सरळ खते आणि दुसरं मिश्र खते। सरळ खते म्हणजे कोणते, युरिया सेपरेट देणे, दुसरं सुपर फॉस्फेट मीन्स फॉस्फरस सेपरेट देणे, आणि तिसरं म्हणजे पोटॅश हे सेपरेट देणे, हे झाले सरळ खते। सरळ प्रकारे म्हणजे एका दाण्यामध्ये आपण जर घेतलं तर युरियाचं फक्त नत्र मिळेल, दुसरा आपण जर घेतला फॉस्फरसचा तर त्या एक दाणा त्यात फक्त आपल्याला फॉस्फरस मिळेल, आणि पोटॅशचा एक दाणा घेतला तर त्यात फक्त पोटॅश मिळेल। हे झाली सरळ खते। आणि मिश्र खते म्हणजे काय, सपोज एक्झाम्पल महाधनचं 10-26-26, तर यामध्ये 10% नत्र, 26% आपलं स्फुरद आणि 26% पालाश, तर 10-26-26 हे झालं मिश्र खत। म्हणजे काय, एका ग्रॅन्युल्समध्ये, त्याच्या एका ग्रॅन्युल्समध्ये हे तीनही NPK हे कंबाईन करून फिलरद्वारे हे फिल केलं जातं। तर हे झाले आपले प्रायमरी मायक्रोन्यूट्रिएंट्स। तर आता बघूया सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट्स काय। सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये आपले येतात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर। तर हे आपण देऊ शकतो एखाद्या चांगल्या कंपनीच्या ब्रँडेड खतामधनं। आणि आपल्याकडे थर्ड कॅटेगरीचे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते झाडांना म्हणजे इतक्या काही प्रमाणात पाहिजे असं काही नाही, त्याचं प्रमाणही कमी असतं, 0.00% असतात काही तर काही इसेन्शियल्समध्ये फक्त पहिल्या कॅटेगरीमध्ये आहे। तर पहिल्या कॅटेगरीमधले NPK आहे जे की जास्त प्रमाणात पाहिजे। आणि आता थर्ड कॅटेगरीमध्ये कोणत्या येतात, फर्स्ट झिंक येतं, देन 2 सेकंड नंबरला बोरॉन येतं, देन आपलं क्लोरीन येतं आणि कॉपर येतं, आणि मॉलिब्डेनम, मॅग्नीज, निकेल, आयरन, हे जे 8 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट आहे हे थर्ड कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे की पिकांना जास्त प्रमाणात लागत नाही। जास्त प्रमाणात लागणारी फक्त फर्स्ट कॅटेगरी आणि सेकंड कॅटेगरी। फर्स्ट कॅटेगरीमध्ये NPK, सेकंड कॅटेगरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे जास्त प्रमाणात लागतात। तर हे सर्व झाले 17 प्रकारचे इसेन्शियल घटक जे की मूलभूत आहे झाडाच्या वाढीसाठी। आपण बघितले प्रायमरी मायक्रोन्यूट्रिएंट, सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट आणि थर्ड कॅटेगरीचे मायक्रोन्यूट्रिएंट। तर आणि एक ॲटमॉस्फेरिक एलिमेंट्स जे की आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे, जे की आपल्या हातात नाही, जे की खेळत्या हवेमधनं झाड ॲब्सॉर्ब करतं। सो हे जी माहिती आहे ही आपल्या सर्वांना हवी। या व्यतिरिक्त झाडाला नैसर्गिकरित्या वाढण्यासाठी बाकीच्या गोष्टींची गरज नसते। ह्या आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया की हे जे घटक आहे हे आपण कसे फुलफिल करू, झाडासाठी आपण कसे प्रोव्हाइड करू शकतो, ते प्रोव्हाइड करण्याच्या वेज काय आहेत, ड्रिप इरिगेशनवरती एक व्हिडिओ मी बनवल। तर मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहितीसाठी। प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्स।